नमस्कार. शेवटी सत्यासमोर निरूपाचा खरा चेहरा आलेलाच असतो. निरूपाने त्याला चांगलंच फटकारलेलं असतं. त्यावेळेला मीरा म्हणते, अहो काय चाललंय तुमचं? नको त्या व्यक्तीकडे भीक मागू नका. का असं करता तुम्ही? स्वतःला सावरा ना. तेव्हा लगेच सत्या बोलतो, धूमकेतू हे सर्व काय चाललंय? आणि आई तू असं का बोलतेस की मी तुझा मुलगा नाही म्हणून? प्लीज आई असं नको ना म्हणूस. त्यावेळेला निरूपा बोलते, जे खरं आहे तेच मी बोलतीये. मी काहीही चुकीचं बोलत नाही. तू माझा पोरगा नाहीस. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो असं काय करताय तुम्ही? त्या नाही आहेत तुमच्या आई. तुम्ही का त्यांच्याकडे भीक मागताय? आणि प्लीज आता हे सर्व थांबवा. तेव्हा लगेच सत्या बोलतो, धूमकेतू काय चाललंय तुझं? तू असं कसं काय बोलू शकतेस? ही माझी आई नाही तर माझी आई कोण आहे? तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, हे बघ सत्या, स्वतःला शांत कर आणि प्लीज स्वतः जरा शांत राहा. कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा ना आम्हाला सुद्धा त्रास होतोय. तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, सत्या, जे खरं आहे ना ते खरं आहे. आता उगाचच या गोष्टी ताणू नकोस. प्लीज स्वतःला सावर आणि माझ्यापासून ना जरा लांबच राहत जा. तेव्हा लगेच सत्या बोलतो, का आई असं का वागतेस? मी तर तुलाच माझी आई म्हणतो. तेव्हा मीरा मोठ्याने आवाज चढवते आणि बोलते, बस करा. त्या तुमच्या खऱ्या आई नाही आहेत म्हटल्यावरती त्या तुमच्याकडे त्या भावनेने का बघतील? एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का? आणि प्लीज असं ना उठसूट त्यांच्या समोर भीक मागत जाऊ नका. तुमची खरी आई कोण ह्या व्यक्तीला मी लवकरात लवकर तुमच्या समोर आणेनच. पण प्लीज तोपर्यंत तरी मला वेळ तरी द्या. हे ऐकल्यानंतर सत्या बोलतो, म्हणजे धूमकेतू मला तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाहीये. धूमकेतू तू काय बोलतेस? मला खरंच समजत नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, मला थोडासा वेळ द्या. थोडासा वेळ दिला तर कदाचित मी तुमच्या आईला तुमच्या समोर आणू शकेन आणि तेही लवकरात लवकर. तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलता, सत्यजित जरा शांत हो. तेव्हा सत्यजित हादरतो आणि बोलतो, बाप, अरे कसा शांत होऊ मी? अरे इथे मलाच कळत नाहीये माझे खरे आई वडील कोण आहेत. काय चाललंय माझ्या आयुष्यात? तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा हो आत्ता तरी खरी उत्तरं द्या ना बाबा. बाबा दिसतंय ना तुम्हाला डोळ्यासमोर तुमच्या लेकाला किती त्रास होतोय? बाबा दिसतंय ना सर्व, तरी सुद्धा असं का वागताय बाबा? का त्यांच्या भावनांशी खेळताय? बाबा तुम्हाला सगळं काही दिसत असताना सुद्धा जर का तुम्ही ते नजरेआड करत असाल तर खरंच हे किती धोक्याचं आहे हे तुम्हीच विचार करा. तेव्हा लगेच आजी बोलते, मीरा तू जे काही बोलतेस ना ते खरंच पटतंय मनाला. पण मीरा एक गोष्ट लक्षात ठेव, ती व्यक्ती जर का या घरात आली तर वादळ येईल, वादळ. आणि त्या वादळाला सामोरं जाणं आपल्याला अजिबात परवडणारं नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, वादळ आलं तरी सुद्धा चालेल. त्या वादळाला मी एकटी सामोरी जाईन, पण माझ्या नवऱ्याला मी त्याची खरी आई नक्कीच मिळवून देईन. हे ऐकल्यानंतर निरूपा मीराकडे बघतच राहते आणि निरूपा मीराला बोलते, कोण समजतेस कोण ग स्वतःला? तुझी लायकी तरी काय आहे? तू माझ्या डोक्यावर माझ्याच घरात आणून माझीच सवत बसवणार? कोण समजतेस कोण तू? हे शब्द ऐकताच सत्या हादरतो आणि एकाएकी सत्यजित खाली बसतो. सत्यजित खाली बसताच मीरा त्याच्या जवळ जाते आणि मीरा बोलते, अहो काय झालं? सत्यजित ओक्साबोक्सी रडायला लागतो. तो म्हणतो, धूमकेतू माझ्या आयुष्यात हे सर्व काय चाललंय? धूमकेतू मला तर समजतच नाहीये. धूमकेतू एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीये, ती म्हणजे माझे आई वडील खरे आहेत की नाही? तेव्हा लगेच मीरा बोलते, हे बघा, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन, ज्या गोष्टी काही समोर येतील त्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जायचं आहे, तेही अगदी धीटपणे. आणि जर का तुम्ही स्वतःच कोलमडलात तर मी मात्र काहीच करू शकत नाही. प्लीज स्वतःला सावरा, नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल. तेव्हा मात्र तिचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, मीरा काहीही सांगू नकोस. काही झालं तरी ह्याच्या आईला मी या घरात आणू देणार नाही.
तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा बस कर. निरूपा तू काय बोलतेस, कळतंय का तुला? खरंच तू आई आहेस की कैदासीन आहेस? मला मान्य आहे सत्या तुझा मुलगा नाही. अगं पण तू तुझं सगळं काही प्रेमाने करतो, प्रेमाने तुझ्याशी वागतो, तुझी काळजी करतो. जेवढी तुझ्या या दोन्ही लेकांना काळजी वाटत नाही तेवढा सत्या तुझी काळजी घेतो आणि तू मात्र त्याच्याशी असं वागतेस. तेव्हा लगेच निरूपा मोठ्याने बोलते, अनावरस आहे तो, अनावरस. माझ्या माथ्यावरती हे पाप मारायचं नाही या, आधीच सांगते. तेव्हा मीरा मोठ्याने बोलते, बस करा सासूबाई, बस करा. सारखं सारखं अनावरस अनावरस म्हणून त्यांना हिनवू नका. सासूबाई खरं तर तुमचं चुकतंय, तुम्ही त्यांना ओळखायला चुकताय सासूबाई. त्यावेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, मीरा गप्प बस. आणि तसंही हे घर माझं आहे, माझ्या घरात कोणी राहायचं हे मी बघेन. तेव्हा लगेच मीरा बोलते, काही असलं तरी बाबांचा मुलगा सत्यजित गायकवाड आहेच. त्यामुळे बाबांची जी काही प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा सुद्धा अधिकार आहेच. आणि तुम्ही जर का त्याला असं बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी करत असाल ना तर स्वतःहून तोंडावर आपटाल. सासूबाई एकच सांगेन, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका. कारण एक वेळ मी स्वतःला तुम्ही काही केलं तरी सुद्धा सहन करेन, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेलात तर मात्र मी विसरून जाईन की समोर तुम्ही आहात. हे ऐकल्यानंतर निरूपा मीरावरती हात उचलायला जाते. त्याच वेळेला सत्यजित निरूपाचा हात धरतो आणि निरूपाला बोलतो, निरूपा परत हिम्मत करायची नाही या माझ्या बायकोवरती हात उचलायची. काल परवापर्यंत याच मीरावरती मी हात उचलायला निघालो होतो, तेही तुझ्यासाठी. कारण मला असं कुठेतरी वाटत होतं की तू सुधारलेस, पण नाही निरूपा, तू कधीच सुधारू शकत नाही, कारण तुझं मनच मुळात काळं आहे. तेव्हा लगेच मोठ्याने पंकज बोलतोय, सत्या तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मॉमचा हात धरायची? तेव्हा सत्या जोरात निरूपाला ढकलून देत म्हणतोय, पंकज गप्प बसायचं. आणि तुला काय वाटलं तू कसाही वागशील आणि मी सहन करेन? आता मात्र एक लक्षात ठेवायचं, नसेल मी या निरूपाचा मुलगा, पण तुम्ही मात्र गोष्टी लक्षात ठेवायच्या. यापुढे मी काय काय करेन ना ते तुम्ही बघाच. माझ्या वाटेला जायचा तर प्रयत्नच करायचा नाही, नाहीतर सगळं काही संपवून टाकेल. हे ऐकताच सुधाकरराव बोलता, सत्यजित सत्यजित शांत हो. त्यावेळेला सत्यजित म्हणतो, बाप बस झालं, आता तू शांत राहायचं. बाप आजपर्यंत तुम्ही सर्वांनी मला फसवलं, माझ्या तुम्ही स्वभावाचा अंत पाहिलात, पण आता नाही बाप, आता सगळं काही संपल्यात जमा आहे, कळतंय का? तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. सुधाकरराव मोठ्याने बोलतात, सत्यजित मला सगळं समजतंय, पण तुझ्या भावनांशी खेळण्याचा माझा काहीच हक्क नाहीये का? खरं सांगायचं तर सत्यजित, तू स्वतःच्या मनाला विचार, तुझ्या बापाने तुझ्याशी असं काय वाईट केलंय? सत्यजित, मला मान्य आहे मी तुझ्याशी जरासं चुकीचं वागलो असेल, पण जे काही केलंय ना ते तुझ्या भल्यासाठी केलंय. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, माझं भलं? बाप, अरे स्वतःच्या मनाला विचार, माझं भलं कशात आहे? बाप, तू कधी विचारच करू शकत नाही माझं भलं काय आहे ते. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडतात आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, सत्यजित निघ इथून. आजपर्यंत या तुझ्या बापामुळेच तुला मी सहन करत आले. अरे याचा अनावरस मुलगा आहेस म्हणून तुला या घरात तरी ठेवलं. तेव्हा मात्र सुधाकरराव निरूपाच्या अंगावर धावत जात बोलतात, गप्प बस निरूपा, एक शब्द सुद्धा काढू नकोस. त्यावेळेला मीरा बोलते, बाबा हे सर्व करण्यापेक्षा जर का तुम्ही यांना यांची खरी आई कोण हे जर का सांगितलं ना तर बरं होईल. बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या सर्व वागण्यांमुळे काय होतंय ते तुम्हाला माहिती आहे का? बाबा, तुमच्या या सर्व वागण्यांमुळे जास्त त्रास जर का कुणाला होत असेल तर तो माझ्या नवऱ्याला. त्याला किती त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला याची जाणीव सुद्धा नाहीये बाबा. आजपर्यंत आई वडील म्हणून ते तुमच्याकडे बघत आले, पण इतके वर्षांनी जर का त्यांचे आई वडील तुम्ही नाहीच आहात हे जर का त्यांना समजत असेल तर मग काय करायचं? त्यावेळेला आजी बोलते, मीरा सुधाच त्याचा बाप आहे ही गोष्ट लक्षात ठेव.
आणि निरूपाचं काय घेऊन बसलीस मीरा? निरूपा नेहमीच कुसक्यासारखे वागत आले हे तर तुला माहितीच आहे ना. तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, हो वागले मी कुसक्यासारखं, कारण याच्यासाठी तुमचा हा पोरगा जबाबदार आहे. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, आई जाऊ देत, कुणाशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. सत्यजित, मी तुला एवढंच सांगेन की तू माझा मुलगा आहेस. बाकी तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर तुझी मर्जी, मी काहीच बोलणार नाही. हे ऐकल्यानंतर सत्यजित खूपच चिडलेला असतो. सत्यजित म्हणतो, वा बाप वा, खरंच मानलं पाहिजे बाप, आता सगळं काही समाप्त झालं. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला बाप. बाप, कोणीच माझ्या मनाचा विचार का करत नाहीये? तुम्ही सगळेजण फक्त आणि फक्त स्वतःच्या मनाचा विचार करताय. त्यावेळेला लगेच आजी बोलते, सत्या अरे प्लीज असं नको ना वागूस. सत्या अरे जरा तरी विचार कर. अरे तुझा बाप तुझ्यावरती किती प्रेम करतो हे तुला माहिती आहे ना. तेव्हा लगेच सत्या बोलतो, हो माहिती आहे ना माझा बाप माझ्यावरती किती प्रेम करतो ते. पण एक गोष्ट मात्र सुद्धा तेवढीच खरी आहे, हा माझा बाप माझ्याशी ज्या पद्धतीने वागतोय ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही. आणि तिथून सुधाकरराव आणि आजी निघून जातात. इकडे आजी सुधाकररावांना बोलत असते, सुधा अरे काय करायचं? अरे पोराची अवस्था बघवत नाही रे. निरूपा अशी कधी वागेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. तेव्हा मात्र सुधाकरराव म्हणतात, आई आपलंच चुकलं की आपण या मुलीवरती विश्वास ठेवला. खरं सांगायचं तर आई मला तर आता कळतच नाहीये की कसं वागावं ते. मला तर आता समजतच नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं ना तरी सुद्धा आपल्याला आता काही करून निरूपाच्या या वागण्यांना खतपाणी घालून चालणार नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते, खरं सांगू सत्या, सत्या जे काही वागतोय ना ते बरोबर वागतोय. आता तर मला सुद्धा असंच वाटायला लागलंय की त्याच्या खऱ्या आईला समोर आणावी. तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात, आई अगं काय बोलतीयेस? गेली 27 वर्ष ती काय आहे हे तुला माहिती आहे ना. आई तुला माहिती असून सुद्धा तू असं का वागतेस? गेली 27 वर्ष ती जेलमध्ये आहे हे तुला माहिती असून सुद्धा तू असं असं कसं काय बोलू शकतेस? मी जर का तिला इथे आणलं तर काय होईल याचा विचार कर. आणि तिची स्वतःची इच्छा आहे की तिचा हा भूतकाळ तिच्या लेकासमोर येऊ नये म्हणून तर इतकी वर्ष मी या सर्व गोष्टी लपवल्या. तेव्हा लगेच आजी बोलते, सुधा अरे मला सगळं समजतंय. इतकी वर्ष तू या सर्व गोष्टी लपवण्यासाठी खूपच धडपड केलीस. पण खरं सांगायचं तर स्वतःच्या मनाला विचार सुधा, कारण तुझं वागणं तर मला पटतच नाहीये. सुधा अरे समोर जर का गोष्टी वेगळ्याच अर्थाने घडत असतील तर आपण काय करायचं? अरे त्या सत्याला त्याच्या खऱ्या आईची गरज आहे सुधा, आणि तरी सुद्धा तू ते सत्य लपवून ठेवणार आहेस का? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, नाही आई, मी कोणतंच सत्य लपवत नाहीये. पण आई मला खूप भीती वाटायला लागलीये. अगं शेवटी कैदी आहे ती कैदी, आणि त्या व्यक्तीला जर का मी या घरात आणलं तर तिच्याकडे त्याच नजरेने बघितलं जाईल. तेव्हा लगेच आजी बोलते, अरे ती जेलमध्ये जरी शिक्षा भोगत असली तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सुधा, हे तू जाणीवपूर्वक विसरतोयस का की ती जेलमध्ये का आहे ती? तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, नाही आई, मी काहीच विसरत नाहीये, मला सगळं काही जाणवतंय. पण आई कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र मला खूपच भीती वाटायला लागले. आई मला असं वाटायला लागलंय की सगळ्या गोष्टी आता हातातून बाहेर गेल्यात. मी जर का त्या व्यक्तीला घरात आणलं तर नको ते घडेल. तेवढ्यात निरूपा मोठ्यानी बोलते, आणायचंच नाही त्या व्यक्तीला या घरात, आणि जर का आणण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर ही निरूपा सगळं काही उद्ध्वस्त करेल, होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा अगं असं का वागतेस तू? निरूपा अगं तू जर का चांगल्या प्रकारे सत्यजितशी वागलीस तर ही वेळच येणार नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मला असं काही वागायचंच नाही आणि तो माझा मुलगाच नाहीये. तेव्हा मात्र आजी बोलते, निरूपा गं ही पाप कुठे फेडशील? तेव्हा लगेच
निरूपा बोलते, वा सासूबाई वा, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. पाप तुमच्या लेकानी करायची आणि ते पाप मात्र माझ्या माथ्यावर मारायचं. खरंच हा तुमचा नवीनच मुद्दा मला खूपच आवडला सासूबाई. तुमच्या या लेकाने पाप केलं ना, ते पाप आजपर्यंत मी भोगत होते. खरं सांगायचं तर आजपर्यंत ते पाप मी सहन केलं, पण यापुढे नाही. यापुढे हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे. तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते, निरूपा अगं जरा तरी स्वतःला सावर. निरूपा तुझा राग आम्हाला कळतोय, पण तुझं राग करण्याची पद्धत आहे ना, ती चुकीची आहे निरूपा. तेव्हा निरूपा बोलते, माझ्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटतात सासूबाई, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सासूबाई, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही. जर का माझ्या विरोधात जाऊन तुम्ही या घरात त्या व्यक्तीला आणण्याचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा मी सगळं काही संपवेन. तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, काय करायचं आहे ते कर, पण आता ती व्यक्ती या घरात येणारच. निरूपा तुझ्या नाकावर टिचून मी तिला या घरात आणणार, कारण माझ्या सत्यजितला तिची गरज आहे. माझा सत्यजित असा कोसळलेला मी सहन करू शकत नाही निरूपा. तू जर का नीट वागली असतीस तर कदाचित हे सर्व करायची मला गरजच लागली नसती. निरूपा तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस. तेव्हा मात्र निरूपा बोलते, बघूया ना, मला सुद्धा बघायचंच आहे तुम्ही त्या कैदासीनेला माझ्या घरात कसे घेऊन येता येते. तेव्हा लगेच निरूपा तिथून तावातावाने निघून गेलेली असते. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव आजीला म्हणतात, आई अगं हिला कसं समजवायचं, हिचं वागणं जे आहे ना ते चुकीचं आहे, हे तिला कळतच नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते, खरं सांगायचं तर सुधा मलाच आता समजत नाही काय करावं ते, पण सुधा तू जो निर्णय घेतोयस ना तो योग्य आहे, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये सुधा. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, माझ्या सत्यासाठी मी सर्व काही सहन करेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर गेली 27 वर्ष जेलमध्ये असलेल्या बाईला जेव्हा सुधाकरराव घरात घेऊन येतील तेव्हा घरात पूर्णपणे वादळच निर्माण होईल आणि त्या वादळाला मीरा कशी सामोरी जाईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.